मुंबईच्या काही भागामध्ये आता जोरदार पाऊस सुरू आहे। हिंदमाता, दादर, वरळीत मुसळधार पाऊस सुरू आहे। पावसामुळे अंधेरी सबवे हा पाण्याखाली गेलाय। अंधेरी सबवे 4 फुटांपर्यंत इथे पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय। सकाळपासूनच अंधेरी सबवे हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। महत्त्वाची दृश्य दादर, हिंदमाता आणि अंधेरी सबवे मध्ये आपण पाहतोय। मुंबईत पावसानं चांगलं झोडपलंय, त्यामुळे दादर मध्ये आपण पाहतोय आता पावसाची संततधार सुरू आहे। तर हिंदमातामध्ये सखल भाग असल्यामुळे पाणी साचायला सुरुवात झालेली आहे आणि अंधेरी पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणारा असा अंधेरी सबवे सुद्धा आता पाण्याखाली गेलेला आहे। आणि मुंबईतलीच परिस्थिती जाणून घेण्यासाठी जाऊयात आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडे, ज्या हिंदमाता या परिसरामध्ये आहेत। रुपाली, आपण पाहिलं की हिंदमाता परिसरात पाणी साचलेलं आहे, मात्र पाण्याचा निचरा होण्यासाठी पालिका प्रशासनाचे काही उपाययोजना सुरू आहेत का? श्वेता, मी हिंदमाता परिसरामध्ये आहे। पहाटेपासून जो पाऊस सुरू झालेला आहे त्याच्यामुळे हिंदमाता परिसराचा हा संपूर्ण जो रस्ता आहे त्या ठिकाणी आपण बघतो की रस्त्याला खरं तर नदीचं स्वरूप आलेलं आहे। या संपूर्ण भागातून दादर स्टेशन पासून परळकडे जाणारा हा जो रस्ता आहे त्या सगळ्याच भागामध्ये अशाच पद्धतीने गुडघ्यावरती पाणी साचलेलं आहे। त्याच्यामुळे वाहतूक कोंडीत झालेली आहे, वाहतूक संथगतीने देखील चालू आहे। मात्र रस्ता आहे की नदी आहे असा प्रश्न आता खरं तर पडतो आहे। या संपूर्ण रस्त्यावर आपण बघतो की जो रस्त्याची जी किनार आहे, ती काठ आहे, त्या ठिकाणी कचरा खरं तर जमा झालेला आहे। पाण्यावरती कचरा तरंगताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्याच्यामुळे या ठिकाणी खरं तर पाणी साचल्याचं एक महत्त्वाचं कारण या सगळ्याच्या मागे आहे। सध्या या ठिकाणी केवळ आपण पाहत आहोत की फक्त ट्रॅफिक पोलीस हवालदारच आहे। पालिकेचा कोणताही कर्मचारी आलेला नाहीये किंवा पाणी उपसण्यासाठी किंवा पाण्याचा निचरा होईल यासाठी कोणतेही प्रयत्न अद्याप तरी सुरू झालेले नाहीयेत। पहाटेपासून सुरू असलेल्या पावसामुळे हिंदमाता परिसराची सध्याची ही अवस्था आहे। आज दिवसभर पाऊस जर असाच असेल तर या रस्त्याची अवस्था काय होईल याबाबत खरं तर अनेक जण खरं तर वेगवेगळ्या चर्चा सुद्धा करत आहेत। हा संपूर्ण परिसर पाण्याखाली गेल्यामुळे खरं तर सकाळी जाणारे अगदी हिंदमाता परिसरातली आपण ही महत्त्वाची दृश्य पाहिली। धन्यवाद रुपाली, आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल। वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट घेत राहणार आहोत। पावसामुळे रस्ते वाहतुकीवर झालेला परिणामावर पाहिला आता मुंबईची लाईफलाईन लोकल सेवा सुद्धा उशिराने धावतायत। मुंबईतील तिन्ही मार्गांवरील लोकल सेवा या विस्कळीत झालेल्या आहेत। मुंबईतील पावसाचा लोकल सेवेवरही परिणाम झालेला आहे। मध्य रेल्वेची वाहतूक 10 ते 15 मिनिटं उशिराने सुरू आहे, तर हार्बर रेल्वे 15 मिनिटं, तर पश्चिम रेल्वे सुद्धा 10 मिनिटं उशिराने धावत असल्याची माहिती मिळते।